रामनवमीच्या निमित्ताने प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचा अभ्यास यासाठी आजचा हा प्रयत्न आहे। आणि रामायणातून आपण जीवनामध्ये काय शिकू शकतो, तर निश्चितच पहिला धडा हा आहे की ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो द पॉवर ऑफ बॅड असोसिएशन, अर्थात वाईट संगतीचा परिणाम जीवनामध्ये काय होतो। आणि याचं अतिशय सुंदर उदाहरण आपण रामायणामध्ये पाहतो की जेव्हा प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार होता त्या प्रसंगी जेव्हा ही बातमी मंथरेला समजते आणि ही मंथरा कैकईकडे जेव्हा जाते, कैकईला ती बातमी ऐकून फार आनंद होतो की माझा राम आता राजा बनणार आहे। पण त्या मंथरेचा प्रभाव इतका झाला की कैकईचं मनही कलुषित झालं। अर्थात आपण या ठिकाणी पाहतोय की वाईट लोकांच्या संगतीचा परिणाम जर जीवनामध्ये खूप झाला तर आपलंही मन निश्चितपणे वाईट गोष्टींच्याकडे जातं। हा पहिला धडा आपण रामायणातून शिकतो। दुसरा धडा हा आहे प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये की प्रभू रामचंद्र हे नेहमी ही वॉज अटॅच टू सर्व्हिस, ही वॉज नॉट अटॅच टू दी पोझिशन। की प्रभू राम हे सेवेला तत्पर होते, त्यांनी कधीही पदाची अपेक्षा ठेवलेली नव्हती। आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे जेव्हा प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणारा ही बातमी त्यांनाही समजली, राज्याभिषेकाची तयारी सुरू झालेली आहे आणि तयारी सुरू झालेली असताना अचानक त्यांना बोलावणं येतं। आणि मग जेव्हा त्यांना बोलावणं आलेलं आहे तेव्हा त्यांना कळतं की त्यांना 14 वर्षासाठी वनवासाला जायचंय। आणि आपण पाहतो रामायणामध्ये की जेव्हा त्यांना ही बातमी कळालेली आहे की त्यांना 14 वर्षांसाठी वनवासात जायचं आहे, प्रभू रामचंद्र तात्काळ तयार झालेले आहेत, कारण ही एक वडिलांची सेवा आहे म्हणून। आणि म्हणून आपण इथे पाहतो प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्र वॉज रेडी फॉर सर्व्हिस, ही वॉज नॉट अटॅच फॉर एनी पोझिशन। प्रभू राम कुठल्याही पदाला आसक्त नव्हते, ते सेवेसाठी नेहमी तत्पर होते। आणि सर्वात महत्वाचं तिसरा जो धडा आहे आपण रामायणामधून पाहतोय तो म्हणजे आपल्याला जीवनामध्ये कोण पाहिजे, राम पाहिजे की आराम पाहिजे। आणि याचं सुंदर उदाहरण रामायणामध्ये आहे जेव्हा प्रभू रामचंद्र हे आता वनवासासाठी निघालेले आहेत। अयोध्यावासियांनी हा विचार केला की जर अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रच नाही आहेत तर अयोध्येमध्ये राहून उपयोग काय, त्यापेक्षा आपणही प्रभू रामचंद्रांच्या समवेत जाऊया। म्हणून सगळे प्रभू रामचंद्रांच्या रथा मागोमाग जाऊ लागलेले आहेत। अयोध्यावासियांना माहिती होतं जर अयोध्यामध्ये राम नसेल तर अयोध्या म्हणजे वन आहे, आणि जिथे राम आहेत तिथेच खरा आराम आहे। या भावनेतून अयोध्यावासी हे प्रभू रामचंद्रांच्या मागे मागे गेलेले आहेत। याच अर्थाने आपल्या जीवनातही जर भगवंताचं स्थान नसेल तर निश्चितपणे आपलं जीवन हे दुःखाकडे जाऊ शकतं, निश्चितपणे आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अधपतन होऊ शकतं। तेव्हा रामनवमीच्या निमित्ताने आपण सर्वजण प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करूया, आपल्या जीवनामध्ये नेहमी चांगला संघ प्राप्त हो, प्रभू रामचंद्रांच्या प्रती अढळ भक्ती प्राप्त हो आणि याच जीवनामध्ये प्रभू रामचंद्रांच्या चरणांचा आश्रय प्राप्त हो, अशी आपण प्रार्थना करूया। आणि हा रामनवमी उत्सव आपण सर्वांनी आनंदामध्ये साजरा करूया। हरे कृष्णा, जय श्रीराम।